चैत्र शुद्ध द्वितीया हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 15 एप्रिल 2026 वार बुधवार या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. स्वामींनी अनेकांना विविध रूपात दर्शन देऊन प्रत्यक्ष अनुभूती दिली. श्री स्वामी समर्थ या नावाचा नामोच्चार केला तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटाला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात, स्वामींसमोर लीन होतात. स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात. केवळ अक्कलकोट नाही तर जिथे जिथे स्वामींचा मठ आहे तिथे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. प्रकट दिन ते स्वामींची पुण्यतिथी दिन या कालावधीत 6 दिवस विशेष स्वामी सेवा करून 6 गोष्टींचे दान करणे अतिशय शुभदायी आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे. समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही कधीच काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा स्वामींची कृपा व्हावी अशी आशा अनेक जण मनाशी लावून धरतात. स्वामींच्या प्रकट दिन ते स्वामींची पुण्यतिथी दिन विशेष सेवा केल्यास स्वामींचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. स्वामींची अखंड कृपा लाभू शकते. अडचणीतून बाहेर पडण्याचा सकारात्मक मार्ग सापडू शकतो. तर त्या दिवसांमध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे ती आपण जाणून घेऊयात. स्वामींच्या प्रकट दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तसेच स्वामींच्या पुण्यतिथी दिनी आवर्जून स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे. स्वामींच्या प्रकट दिनी आणि त्यानंतर येणारे 4 गुरुवार आणि स्वामींची पुण्यतिथी दिनी या दिवशी शक्य असेल त्या गोष्टीचे दान करा. यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम राहील. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानंतर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा. यासाठी आपण एखाद्या गुरुजनांना, पुरोहिताला, गावातल्या मंदिरातील पुजाऱ्यांना पितांबर दान करू शकतो. तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो. ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरण गुरुजनांना आणि पिवळे ब्लाऊज पीस आहेत ते त्यांच्या पत्नींना दान द्यावे. दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत. एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा. त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल. तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना व्हावीत. त्यात ऋतूनुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल. मात्र वाहिलेली फुलं श्रद्धेने व्हावीत. श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोचते, त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा. चौथ्या गुरुवारी गूळ, चणे आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा. यथाशक्ती दानपेटीत गुप्तदान करावे. आपण सतत घेण्याचा विचार करत असतो, मात्र या उपायाने आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सानिध्यात पोचतो. चैत्र त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार कार्याची सांगता केली होती. यंदा बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दिन आहे. या दिवशी स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. तसेच स्वामींच्या मठात जाऊन तेथे आलेल्या भाविकांना प्रसादरूपी वाटावा अथवा एखाद्या गरजूवंताला द्यावा. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कुणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं.
म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी ते पुण्यतिथी दिनी या कालावधीत श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याचे दिसून येईल. स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपण स्वामी सेवा करीत राहावी. तर स्वामी भक्त हो, तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करून बघा. तुम्हालाही स्वामींची प्रचिती नक्की येईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.